तयार झाली आपली इडली व डोश्यासोबत खाण्यासाठी कढीपत्ता आणि चणा डाळीची चटणी. चवीला खूप छान लागते, करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते कढीपत्त्याची चटणी. कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इकडे 1 वाटी मी कढीपत्ता घेतला आहे, एक मोठा कांदा मी चिरून घेतला आणि कढीपत्ता आणि कांदा मी तळून घेतलेला आहे. त्यावरती चवीपुरतं मीठ घातलं आहे. इकडे 7-8 पाकळ्या मोठ्या आहेत लसणाच्या, लसूण घेतला आहे आणि अर्धी वाटी मी तिखट घेतले. फक्त मिरचीची पावडर आहे, मसाला नाही. आणि मीठ आहे. आणि इकडे अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतली. थोडंसं तेल घातलं आणि चण्याची डाळ मी खरपूस भाजून घेणार आहे. आणि थंड झाल्यावरती ते आपण मिक्सरवरती त्याची भरड करायची, बारीक नाही करायचं. इडलीसोबत खातात ही लोक चटणी. इकडे चणा डाळ आहे बघा, खरपूस भाजून झालेली आहे आणि एकदम कडक झाले. आता आपण आधी थंड करून घेऊया. हे सगळं साहित्य पूर्ण थंड करून घ्यायचं. लसूण सुद्धा मी थोडासा गरम करून घेतलेला आहे. हे सगळं थंड झालंय. पहिल्यांदा घालूया कढीपत्ता आणि कांद्याचं मिश्रण. तेलामध्ये तळून घेतलंय त्यामुळं थोडंसं ऑइली आहे. नंतर घालूया चणा डाळ आणि तिखट. परत एक थोडंसं मीठ घालते मी, कारण चटणी जास्त आहे त्यामुळे ते बॅलन्स व्हायला पाहिजे. आता हे मी मिक्सरला याची भरड करून घेणार आहे. हे बघा, हे असं वाटून झालेलं आहे भरड भरड. आता मी घालणार आहे लसूण. लसूण शेवटी घालायचा. जर अगोदर लसूण घातलं ना तर आपलं चणा डाळ बारीक नाही होणार, तर त्यासाठी लसूण शेवटी घालायचा. हे बघा, तयार झाली आपली डाळीची चटणी. डाळ आणि कढीपत्त्याची चटणी इडली किंवा डोश्यासोबत खूप छान लागते. आमच्या शेजारी एक मद्राशी आंटी होती, ती ही चटणी बनवायची आणि तिच्याकडूनच मी ही चटणी बनवायला शिकले. चवीला खूप छान लागते, करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.